नमस्कार मंडळी, मी सिद्धाली. वेलकम बॅक टू द चॅनल. याच्या आधी मी तुमच्याबरोबर गरुडेश्वर ट्रिप शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर त्याची लिंक आय बटन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आज मी तुमच्याबरोबर स्टॅच्यू ऑफ युनिटीचा डिटेल व्हिडिओ शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गरुडेश्वरवरून आम्ही निघालो स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला. एकतानगर स्टेशनला ट्रेनने आल्यावर स्टेशन बाहेर स्टॅच्यू ऑफ युनिटीला घेऊन जाणाऱ्या बसेस असतात. या बसेस फ्री ऑफ कॉस्ट असतात, पण नंतर दिवसभर स्टेशनवरून डिरेक्टली कोणतीही बस नसते. स्टेशनवरून तुम्हाला श्रेष्ठ भारत भवनला जावं लागतं. श्रेष्ठ भारत भवनवरून 10-10 मिनिटांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणाऱ्या बसेस असतात. आता आम्ही पोचलो श्रेष्ठ भारत भवनला. इथून बस पकडून आम्ही चाललो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला. जेवढे अट्रॅक्शन्स आहेत ते बघण्यासाठी भारत भवनवरून तुम्ही तिकीट्स घेऊ शकता. पण जर तुम्हाला विविंग गॅलरीला जायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग करणं गरजेचं आहे. ऑनलाईन बुकिंग करणं एकदम सोपं आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीचं ॲप डाउनलोड करून त्यात तुमचे डिटेल्स आणि आधार कार्ड नंबर टाका. त्यानंतर टाईम स्लॉट सिलेक्ट करून पेमेंट करा. पेमेंट झाल्यावर तुम्हाला 1 तासामध्ये तिकीट्स बुक झाल्याचं कन्फर्मेशन मिळतं. बसमधून स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाताना तुम्हाला वाटेतच स्टॅच्यू दिसायला लागतो. इथे जवळपास जेवढे अट्रॅक्शन्स आहेत तिथे जाण्यासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटीवरूनच बस मिळते. जेव्हा आम्ही इथे पोचलो तेव्हा पावसाळी वातावरण झालेलं आणि प्रचंड वारा सुटलेला. बुकिंग करताना एक्सप्रेस एंट्रीचा सुद्धा ऑप्शन येतो. जेव्हा सुट्ट्यांचा सीझन असतो तेव्हा तुम्ही हा ऑप्शन यूज करू शकता. एंट्री केल्यावर इथे नक्कीच फोटोज काढा. सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि बॅरिस्टर होते, ज्यांनी 1947 ते 1950पर्यंत भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून काम केले. चालायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही एस्केलेटरवरून जाऊ शकता. दोन्ही बाजूला म्हणजे यायला आणि जायला सुद्धा एस्केलेटर्स आहेत. नर्मदा नदीच्या काठावर हा स्टॅच्यू आहे आणि आपण ज्यावरून चालतोय ते ॲक्च्युली ब्रिज आहे. 31 ऑक्टोबर 2018 रोजी या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा इनॉग्रेशन झालेलं. याची उंची 182 मीटर असून हा जगातील सर्वात उंच स्टॅच्यू आहे. आता आम्ही जात आहोत विविंग गॅलरीमध्ये. विविंग गॅलरीमध्ये आपण काही सेकंड्समध्ये पोहोचतो. तिथपर्यंत उंची आहे 153 मीटर. इथे गेल्यावर एक गाईड असते, ती आपल्याला स्टॅच्यूबद्दल माहिती देते. आपण जेव्हा विविंग गॅलरीमधून बघतो तेव्हा एका बाजूला महाराष्ट्रामधील सातपुडा पर्वतरांगा दिसतात आणि दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशमधील विंध्याचल पर्वतरांगा दिसतात. खाली आल्यावर आम्ही एक्झिबिशन गॅलरी बघितली. इथे एक मिनी थिएटर सुद्धा आहे. त्यानंतर आपण स्टॅच्यूच्या पायापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. आता आम्ही तिथेच चाललो आहोत. इथे मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे पाणी सगळीकडे अवेलेबल आहे. स्वतःच्या बॉटलमध्ये आपण पाणी भरून घेऊ शकतो. कॅम्पसमध्ये फूड कोर्टसुद्धा आहे. फिरून फिरून भूक लागल्यावर आम्ही फूड कोर्टला गेलो. खाऊन झाल्यावर लेझर शोसाठी आम्ही बाहेर जाऊन बसलो. बुकिंग करताना ऑप्शन येतो की लेझर शो कुठून बघायचा आहे. लेझर शो तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कॅम्पसमधून किंवा हेलिपॅडकडून बघू शकता. आम्ही SOU कॅम्पसचा ऑप्शन सिलेक्ट केलेला, पण आम्ही व्ह्यूइंग गॅलरीचा स्लॉट संध्याकाळचा घेतलेला. सध्या सनसेट लेट होत असल्याने लेझर शोसुद्धा उशिरा सुरू होतो. जर तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणार असाल तर लेझर शो अजिबात मिस करू नका. में अंग्रेजों को ललकारने वाले पहले स्वतंत्रता संग्राम के एक सक्रिय सिपाही थे झलेर भाई पटेल। करमसद गांव के इस बहादुर देशभक्त किसान और उनकी पत्नी डाट भाई के 5 बेटों और 1 बेटी में से चौथे पुत्र थे वल्लभ भाई। बालक वल्लभ ने करमसद के बाद नडियाद से अपनी हाई स्कूल की शिक्षा पूरी की। ऐसा नया भारत बना सके जहां पूर्ण स्वराज के साथ सारे समाज को गरीबी, अशिक्षा, छुआछूत से भी आजादी मिल जाए। इसकी पहली रणनीति थी भारत को अंग्रेजों की गुलामी से आजादी, ताकि भारत के लोगों की अपनी सरकार सबके साथ और सबके विकास के लिए काम कर सके। बापू की अगुवाई में अब देश ने अंग्रेजों को अंतिम चेतावनी दे दी, करेंगे या मरेंगे। क्विट इंडिया खुद अपनी केंद्र सरकार और साथियों को भी चुनौती दे डाली और जम्मू कश्मीर को बचाने के लिए सारे देश का आकाश वायुयानों से भर गया।
और फिर हैदराबाद और जूनागढ़ के भारत में विलयीकरण को पाकिस्तान से चुनौती मिली। सरदार चाहते थे कि देश की 1 इंच धरती अब और विभाजित नहीं होनी चाहिए। नए भारत को एक करने के लिए समझा बुझाकर मनाकर 565 रियासतों को सरकार ने अपनी सूझबूझ सदाशयता संबल से एक नए स्वतंत्र भारत का अभिन्न अंग बना लिया। हमारे इतिहास में अखंड भारत के पुरुषार्थ का ये एक महानतम अध्याय है। जैसा उन्होंने स्वयं कहा था, हमें नए धागों को पुराने ताने बाने में ऐसे पिरोना है कि एक दूसरे में गुंथ जाए और बेहतरीन बनावट वाला एक नया भारत उभर कर सामने आ सके। अंततः अपने वज्र दृढ़ संकल्प से एक नया विराट विशाल एक भारत श्रेष्ठ भारत बनाकर दिखा ही दिया सरकार ने। संसार के सबसे बड़े प्रजातंत्र के शिल्पी को प्रणाम करने के लिए देश ने बनाया है ये समर्थ स्मारक। स्वाधीन भारत को समर्थ भारत में बदलने वाले सरदार पटेल को समर्पित प्रेरणातीर्थ भी है। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में बनी विश्व की इस विशालतम प्रतिमा के सामने आकर सारी दुनिया जैसे स्वयं ही नतमस्तक हो जाती है। कैसे हुआ? गगनचुंबी इस अद्वितीय अभूतपूर्व प्रतिमा को बनाने के लिए सबसे पहले नदी का 4,500 क्यूबिक मीटर का क्राफ्ट बना और फिर सीधा 600 फीट का कंक्रीट का कोन बनाया गया। इस कंक्रीट कोर के साथ लगाया गया स्टील का फ्रेमवर्क और इस फ्रेमिंग पर 6,500 ब्रॉन्ज के पीसेस लगाए गए। सोचिए कि 182 मीटर ऊंचे इस भव्य भव्य स्मारक के निर्माण में कितना सामान और मेहनत लगी होगी। 70,000 मीट्रिक टन सीमेंट, 18,500 मीट्रिक टन रीइंफोर्समेंट स्टील, 6,000 मीट्रिक टन स्ट्रक्चरल स्टील और 1,700 मीट्रिक टन रॉक।
यूनिटी आज एक वर्ल्ड आइकॉन है और इसे मुमकिन बनाने में एक सेकंड भी ब्रेक लिए बिना देश भर की टीम्स ने 24/7 काम किया। 250 से ज्यादा इंडियंस, 4,500 से ज्यादा स्किल फोर्स और 3,000 मानव। हम गर्व से कह सकते हैं कि कुल मिलाकर स्टैच्यू ऑफ यूनिटी के निर्माण में 95% मान सम्मान मजदूर, इंजीनियर्स और एक्सपर्ट्स थे भारतीय। जानते हैं कि 182 मीटर ऊंची इस भव्य प्रतिमा को बनाने में कितना समय लगा? डिजाइन के लिए 12 महीने और निर्माण के लिए 34 महीने, यानी कुल मिलाकर केवल 46 महीने। और इसी तरह बनी देश के शिल्पकार की एक अनूठी अद्वितीय विशाल प्रतिमा, जो सिर्फ आज ही नहीं बल्कि आने वाले न जाने कितने सालों तक यूं ही चमचमाती रहेगी। स्टैच्यू ऑफ यूनिटी विश्व की सबसे ऊंची प्रतिमा एक पहल है इस अखंड भारत को श्रेष्ठ भारत बनाने के सपने को पूरा करने के। भाषा अनेक, भाव एक, राज्य अनेक, राष्ट्र एक, पंथ अनेक, लक्ष्य एक, बोली अनेक, स्वर एक, रंग अनेक, तिरंगा एक, समाज अनेक, भारत एक, रिवाज अनेक, संस्कार एक, योजना अनेक, मकसद एक, कार्य अनेक, संकल्प एक, राह अनेक, मंजिल एक, पहनावा अनेक, सीमा एक, चेहरे अनेक, मुस्कान एक। ये एकता का संदेश लेकर के हम चले। और भाइयों बहनों, ये भारत की विशेषता है। शो संपल्यावर स्टेशनला जाण्यासाठी बसेस अवेलेबल असतात। आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर खूप छान होता। आय होप स्टॅच्यू ऑफ युनिटीचा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडलाच असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर कमेंटसुद्धा करा। याचा पुढचा पार्ट मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा। आमच्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू सो मच।